छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्सप्रेसवे अलाइनमेंट बदलणार. एम एस आर डी सी असं पाहिजे ते. पूर्वीचे अलाइनमेंट रद्द होणार असल्याची चर्चा. छत्रपती संभाजीनगर NHAI आणि MSRDCने केलेले पुणे ते छत्रपती संभाजीनगर या एक्सप्रेसवेचे जुने अलाइनमेंट बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्सप्रेसवेसाठी NHAI MSRDC पाहिजे तिथे मध्ये जून महिन्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. जून नाही, मार्च एप्रिलमध्येच आला आहे. असे असताना जुने अलाइनमेंट बदलण्याची चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे 225 किमी अंतर 2 ते 2.25 तासात पूर्ण करता येईल असा हा नवीन मार्ग असेल. त्यासाठी अलाइनमेंट अंतिम होत आहे. छत्रपती संभाजीनगर ते शिरूरपर्यंत 4 टोलनाके असतील. टोलच्या उत्पन्नातून विद्यमान छत्रपती संभाजीनगर नगर ते पुणे हा रस्ता चांगला करण्यात येणार आहे. नागपूर ते जालना समृद्धी मार्ग व पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे नवीन महामार्गावरून 4.5 तासात प्रवास होणे शक्य होईल असा दावा करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नवीन एक्सप्रेसवे या 225 किमीच्या द्रुतगती महामार्गाला 26 महिन्यांनी मंजुरी दिल्यावर BOT वर हा 6 पदरी मार्ग बांधण्याचे निश्चित झाले. 25,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी NHAI आणि MSIDC मध्ये सोमवारी सामंजस्य करार जूनमध्ये झाला. महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाकडे MSIDC हा रस्ता हस्तांतरित केला. 3,000 कोटींचे कर्ज हुडकोकडून उपलब्ध होईल. NHAIचे असे मत. छत्रपती संभाजीनगर ते पुणे या रस्त्याचे काम आमच्याकडे नाही, परंतु जुने अलाइनमेंट बदलले की नाही हे माहीत नाही. तसे तर बदलता येत नाही, परंतु काही धोरण असेल तर बदलता येऊ शकते असे मत NHAIच्या वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केले. MSRDC काय म्हणते? NHAIकडे जेव्हा हा रस्ता देण्यात आला होता त्यावेळेस भूसंपादन अथॉरिटी म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे जबाबदारी देण्यात आली होती. परंतु 2 महिन्यापूर्वी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे त्या रस्त्याचे काम एका कारणाने वर्ग झाले आहे. त्यामुळे अलाइनमेंट व भूसंपादनाशी MSRDCचा काही संबंध नाही. यासाठी बदलणार अलाइनमेंट. जालना रस्त्यावरील केम्ब्रिज शाळेपासून सुरू होणारे अलाइनमेंट शहरातील प्रवाशांसाठी सोयीचे नव्हते आणि पुण्याच्या विरुद्ध दिशेने प्रवासासाठी सुरुवात करावी लागली असती. आता नवीन बदलामुळे पैठण रोड बिडकीन जोड रस्त्याने थेट या द्रुतगती महामार्गाला जाता येईल. यामुळे प्रवासाचे अंतर कमी होईल. केम्ब्रिज शाळेलगत सुरू होणार रस्ता समृद्धीला जोडण्यात येईल. तसेच शेंद्रा वसाहत बिडकीन कसाबखेडा असा अर्धवर्तुळाकार बायपास झाल्यास शहरालगत गोलाकार बाह्यवळण रस्ता निर्माण होईल असे आहे अलाइनमेंट. बिडकीनला जोडणारे अलाइनमेंट बदलण्यात येणार आहे. आधीचे अलाइनमेंट जोड रस्त्याला बिडकीन वसाहतीच्या दक्षिण-पूर्व टोकाला जोडणारं होतं. नवीन अलाइनमेंटनुसार बिडकीनला जोडणारा रस्ता छत्रपती संभाजीनगर पुणे एक्सप्रेसवेवरून बिडकीन ऑरिक वसाहतीच्या लगत थेट पैठण रस्त्याला जोडले आणि पुढे वाळूच्या दक्षिण-पश्चिम दिशेने समृद्धी महामार्गाला जोडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. असे झाल्यास बिडकीन नोड थेट समृद्धी महामार्गाला जोडले जाईल. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भविष्यातील घडामोडींसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आशय जर आवडला तर लाईक करा. माहिती जर कोणाकडे फॉरवर्ड करायची असेल तर शेअर करा. कमेंटमध्ये आपला अभिप्राय कळवायला विसरू नका.
छत्रपती संभाजीनगर ते पुणे किंवा पुणे ते छत्रपती संभाजीनगर 1.5-2 वर्षापूर्वी आपण अलाइनमेंट केलेले आहेत आणि परवा स्पर्च देखील टाकलेलं आहे. या बातमीचा गाभारा असे मला तर काय कळला नाही, तुम्हाला किती कळला ते कमेंटमध्ये लिहा. ह्याच्यामध्ये जून म्हणतायत, जूनमध्ये नाही मार्च एप्रिलमध्येच करार झालेला आहे. बाकी हे काय लिहिलं आहे 225 किमी वगैरे, तर 262+ किलोमीटरचा असा एक्सप्रेस वे आहे. आणि ह्याच्याजवळ तुमच्या पैठणची जी गोदावरी नदी आहे ती ओलांडली, सॉरी पैठणची, हो बरोबर ना, गोदावरी नदी ओलांडली की उत्तरेकडं त्या पोरगाव तांड्याच्या तिथं शेंद्रा बिडकींचा जो परिसर आहे तो 6-7 किलोमीटरनी रस्त्याने जोडला जाणार आहे. तसेच इथं सरदवाडीजवळ शिरूरच्या तिथं लगत कारड्याच्या आसपास अलीकडं, तर तिथून त्या सरदवाडीच्या अलीकडं म्हणजे सरदवाडी ते कारेगावच्या दरम्यान एक जोड रस्त्याने 5-6 किलोमीटरने दोन्ही व्हिडिओ केलेले आहेत आपण. जोड रस्त्याचे पण आत्ता फ्रेश आणि अगोदर अलाइनमेंटचा केलेला आहे. गोल 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 फिरून फिरून भोपळा चौक. काय म्हणायचं असतं काय नाही. MSIDC लिहिलं आहे बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे, संभ्रम निर्माण करणं, वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण करणं आशय असू शकतो. आपण सुज्ञ आहात. धन्यवाद. दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ, पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे.